एक त्या घरी लँडलाईन फोन होता, हे खूपच गंमत आहे. दिवस रात्र ते एक असं दिवस रात्र फोन यायचे सारखे त्या लँडलाईनवर. आणि शेवटी मी उचलायचे, माझा आवाज आला की बोलायचे नाही, याचा आवाज आला की बोलायची ती. शेवटी मी तिला एकदा म्हटलं की तू अशी रात्री अपरात्री फोन करतेस, तुझ्या आईला माहिती आहे का की ही दामिनीच्याच वेळी. हो, माझ्या आईला पण ते खूप आवडतात. म्हटलं ठीक आहे. एकदा एक आजोबायला म्हणाले माझी एक नात लग्नाची आहे वगैरे. हा मला म्हणून अगो ते असं म्हणत होते. म्हटलं अहो त्यांना सांगायचीच ना, कारण घर नव्हतंच आमच्याकडे. त्यामुळे मी अशी त्याला म्हटलं विनोदात, म्हटलं त्यांना सांगायचं नको की मी येतो, राहतं घर आहे का तुमचं मुंबईत, मी येतो. म्हणजे असे फोन घरी यायचे का? येस, घरी फोन यायचे आणि तुम्ही घ्यायचं ते. पण मला घर आणि बायको असं दोघेही तुम्हाला एकत्र प्रेम नाही पण म्हणजे समीर तर इतकं सिरियसली घ्यायचं. मी म्हटलं काय पडतं काय काय ते आय वॉज व्हेरी न्यू. ते तुम्हाला की ते लाजवळपणा म्हणता येईल की ते ऑफकोर्स ते एका पॉईंट ऑफ टाईमला, कारण मला माझे मशीन्स आणि तो क्लायंट फक्त टेक्निकलच होतं. कलात्मक खूप बोलायला लागलं की मला किती MM नट लावायचा आहे असं फक्त विचारणं व्हायचं. नटचा साईज असतो 10 MM लावायचा का 12 MM लावायचा आहे, त्याच्या पुढे आमचं काही नसायचं. M12 इज बेटर, सो आय थिंक सो इट विल गिव्ह गुड स्ट्रेंथ. इथे आल्यानंतर खूप असं वेगवेगळे की अचानक कोणती तरी पोरगीवर मिठीच का मारेल, म्हणजे कॉन्शियसनेस होता, तो सगळंच होतं की कारण लहान असताना आमच्या घरामध्ये नाटक बघण्याचे असं हे नव्हतं. घरामध्ये आजोबांमुळे हार्मोनियम असं थोडं संगीत होतं, पण क्लासिकल असं नव्हतं. पण वाद्यांविषयी खूप मला प्रत्येक वाढदिवसाला माझा मामा एक वाद्य आणून देतो अजूनही. म्हणजे आता कमी झालं आहे, पण आता मोठी मोठी वाद्य, जसं घुमट जे आहे ते, अरे थांब तुला अजून एक घुमट आणून देतो. व्हायोलिन आहे माझ्याकडे, ते जपून ठेवलं होतं त्याने माझ्यासाठी. असं काही काही प्रत्येक वाद्य असं तो आणून एक्सप्लोअर खूप करणं झालं वाद्यांचं. पण मी कट्यार बघितलं होतं मी 7वीत असताना. आमच्या काकांना काहीतरी पासेस कंपनीचे मिळाले होते आणि बघायला मला काही कळलं नव्हतं. काय छान आहे, छान गात आहेत, किती वेळ गात आहेत. पण नंतर पिरियड ऑफ टाईम ते इतकं रुजलं की अरे वा, तेव्हा अरे आपल्याला कळत नव्हतं ते. पण जेव्हा कळायला लागलं तेव्हा खरं नाटकात आल्यानंतरच मी खूप नाटकं बघितली. आता पूर्वी काही फॅसिनेशन नव्हतं अबाउट दिस फील्ड, किंवा त्या अँगलने कधी बघणं झालं नव्हतं या फील्डकडे. किंवा आम्ही म्युझिकशी खूप कनेक्टेड होतो. त्या एजमध्ये जे तुमच्या सराउंडिंग असतात ते म्युझिक तुम्हाला तुमच्या कानावर पडतं आणि तुम्हाला ते आवडायला लागतं. आणि तुमचं घराणं पण कारवारी. कारवार, माझी आई कारवार. हो, त्याला असं खूप गन्स अँड रोझेस, मेटालिका या टाईपचं त्याला खूप आवडायचं. आम्ही किती वेगवेगळं हे होतं आमच्या, की मी असं रफी ऐकायचे, लता ऐकायचे, किंवा नाट्यसंगीत खूप ऐकायचो. कारण आजोबांबरोबर नाटकं बघायला जायचो, संगीत नाटकं, सवाई गंधर्वला जायचे. असं सगळं खूप होतं आमच्या घरात. आजोबा हार्मोनियम आणि पेटी वाजवायचे, हार्मोनियम वाजवायचे, व्हायोलिन वाजवायचे, शेवटच्या दिवसापर्यंत रोज वाजवायचे. ते सतत कानावर पडायचं. म्हणजे जर रजा नाही मिळाल तर माझा बाबा आणि काका नोकरी सोडतील, पण सवाई गंधर्व चुकवणार नाही असं होतं. कारण काका मुंबईला होता, तो मुंबईहून यायचा. इतकं हे होतं घरात. आमचे ते माझे टोटल वेगळं की बीजे मेडिकलला रॉक शो असेल त्यामुळे सगळं गेलोच. असं दोन एकदम वेगळे होते. म्हणजे आम्ही एका वेळी गाडीतनं जाताना कोणाचा टाईप ऐकायचा असं टाईप असं की माझं टिपिकल असायचं की खूप ट्रॅव्हल करायचो. म्हणजे गाण्यावर भांडण असं नाही, दोन्ही आवडायचं असं. पण तिलाही नंतर डॉन विलियम्स आवडायचं की कधी लॉंग चाललंय की डॉन विलियम्स हे छान आहे, खूप फॅमिली व्हॅल्यूज आहेत. किंवा डायर स्ट्रेट्स खूप ऐकायचो. ते एक्सचेंज झालं म्हणता येईल. बाबांचा माझा मित्र आहे राम रामदासी. तो असं मल्टी होता, टॅलेंटेड माणूस. तर त्यांनी एकदा मला अशा अचानकच 100 रेकॉर्ड्स आणून दिले. म्हटलं समीर ऐक, इंटरेस्टिंग आहे. सगळं क्लासिकल होतं. हरिप्रसाद चौरसिया होते, जसराज होते. मी आपलं जॅक्सन लावायचो किंवा गन्स अँड रोझेस चालू असायचं, मधून कधी टेप कधी LP. म्हटलं रामेने दिले, तर घेऊन जाण्याचे 15 दिवस आली. म्हटलं बघू तर. आणि ते कुठेतरी एक मजा यायला लागली त्यामध्ये की अरे आपण एवढं सिरियसली रेडिओवर ऐकायचो, पण एवढं सिरियस नसायचं की रेकॉर्ड लावून तो ऐकतोयस किंवा टेप लावून ऐकतोय. आणि ते 15 दिवस मी सलग ते ऐकलं. घरचे म्हणाले, म्हटलं नाही छान वाटतं, रामाने मस्त दिलं आहे. आणि आला ना राम 6 महिन्यानंतर दे रेकॉर्ड. म्हटलं आत्ता सुरू झालंय.
म्हणाल नाही तुला 6 महिने दिले होते. म्हटलं अरे छान आहे. म्हटलं थांब मी एकाला प्रॉमिस केलंय. पण नंतर मग CDs आल्या आणि त्या ह्याच्यामधनं पण व्हेरिड संगीत ऐकलं गेलं कळत ना कळत असं म्हणता येईल. आणि सूर पण छान जमतात. म्हणजे अगदी न शिकलेल्या माणसालाही गाणं ते उत्तम बोलून बोलून छान. सरस्वती कथक करायची ती महाराजींकडे बिरजू महाराजांच्या वर्कशॉप्सना जायची. म्हणजे सतत ते ऐकून 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 ना म्हणजे एकदा तर समीरने विनोद केला होता की माझी धाकटी मुलगी तिचं बघून नाचत राहायची आणि एक महाराजींचा तराणा सतत म्हणजे ती सतत 10-1 मिनिटाचा होता सतत असं रिपीट मोडवर लावल्यावर की करायची. हा एकदा म्हणाला मला ना पहिल्यांदाच आयुष्यात कंटाळा आलाय म्हणून महाराजींचा ऐकून इतका म्हणतो. पण त्यांना पण ते कानावर पडत गेलं तर त्याचा फायदा होत जातो. म्हणजे असं वाटतं आता अवधूत गांधी माऊलींबरोबर खूप असतं की अजयपूरकर की ते सुंदर म्हणजे कसं आउटडोअर गेलं की मग शेजारी रूम्स असतात. मग काहीतरी मग गुणगुणणं सुरू होतं त्यांचं. मग ते ऐकणं मग त्याच्यातनं हे कुठून आलं काय आलं. कुमारजी खूप ऐकतो. कुमारजींविषयी त्यांना माहिती आहे. माऊलींना तर ते त्यांचं आजो घरच आहे आळंदी माऊलींचं. तर मग त्यांच्याकडनं कित्येक अभंग म्हणता येईल डोहे त्यांचे म्हणजे पारंपरिक चाली ज्या आता त्यांनी बऱ्याच या फिल्ममध्ये आत्ताच्या वापरल्या. हो हो. विक्रम काकांची मिमिक्री करू शकता तुम्ही. आता आठवण काढलीत म्हणून कारण माझ्याही खास जवळचे होते ते. सबीर तुला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. व्यवस्थित ऐकायची. 1975-76 असेल. हां गंधर्वला प्रयोग चालला होता. तुझ्यासारखाच एक होतकरू नट माझ्याकडे आला. मी म्हटलं नोकरी आहे कशाला सोडायची ती. नोकरी करून अभिनय करावा व्यावसायिक. पण व्यावसायिक अभिनय करण्यासाठी नोकरी करून ते करता येत नाही. नीट विचार करायचा आणि नंतर या क्षेत्रात यायचं. असं ते मला ती अंडरलाईन करावीशी वाटते. तुझ्यासारखाच एक होत करून माझ्याजवळ आला होता. ही विक्रम काकांची एक स्टाईल होती बोलायची. आणि त्यांनी पहिल्यांदा जेव्हा आम्ही इथे पुण्यात त्यांना भेटला हा आणि तर ते म्हटलं की ओके ये मुंबईला. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्याबरोबरच जाणार होता. विचारलं आधी त्यांनी विचारलं बायकोला माहिती आहे का तिची परवानगी आहे का. तर आणि त्यांचा एक इतके गोड होते ते सिनेस्टारची त्यांची कुठली सिरियल चालू होती सजेस्ट करायचं आणि नाही सजेस्ट करायचेच पण लंच ब्रेकच्या आसपास बोलवायचे की हा मुलाचं जेवण झालं असेल का खाल्लं असेल का त्यांनी काही आणि मग तू आता जेवून जा. मग ते स्वतः समोर बसून जेवू घालायचं ते स्वतः. शेवटच्या दिवसात भेटणं झालं होतं त्यांच्याशी काही बोलणं भेटणं. शेवटी एकदा फोनवर बोलणं झालं होतं.